महिलेचं समाजातलं कार्य हे अतिशय तितक्याच वेगानं आणि मायेनं देखील वाढत चाललंय हे आजचं कदाचित प्रतिबिंब याच्यामधून झळकत आहे। या ठिकाणी खरोखर मी पुन्हा एकदा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेल्या स्वातीताई कराड यांचं मनपूर्वक अभिनंदन याच्याकरता करतो। आज दोन प्रमुख महिला आपण या ठिकाणी निमंत्रित केल्या। त्याचं कारण असं आहे की स्वातीताई कराड चाटे ज्यांच्या संस्थेमध्ये मी मागच्या 6 महिन्याआधी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलो, परंतु त्या संस्थेचं काम बघितल्यानंतर असं वाटलं कदाचित राज्याचं काम थोडं कुठेतरी कमी आहे का। इतकं अफाट मोठं काम त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये चालतं। आणि त्याच वेळेस मी विचार केला होता की माझ्या गावातल्या माझ्या शहरातल्या भगिनीला ऊर्जा देण्याकरता मार्गदर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी आपण स्वातीताईंना निमंत्रित केलं पाहिजे। कारण त्या संस्थेमध्ये काम करतात, जी संस्था त्या ठिकाणी चालवतात, जवळजवळ 1 लाखाच्या वर विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि हजारो शिक्षक वृंद त्या ठिकाणी शिक्षणाचं आणि संशोधनाचं काम करत असतात। त्या आपल्या ह्या वर्ध्यासारख्या छोट्या शहरामध्ये त्यांनी मला सांगितलं की पहिल्यांदाच येण्याची संधी या ठिकाणी मिळाली, कारण आमचा जिल्हा देखील असाच आहे ज्या ठिकाणी आपल्या सिंधुताई सपकाळ तर झाल्याच, परंतु अजून आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कर्मभूमीनं पावन झालेल्या जिल्ह्याचे देखील रहिवासी आहोत। त्याच्यामुळे त्यांचा देखील नैसर्गिक ओढा होता की आपण या जिल्ह्यामध्ये आलो पाहिजे। आज त्या उपस्थित झाल्या। त्याच पद्धतीनं दुसऱ्या प्रमुख अतिथी आपल्या आहेत प्रेमलता देवी मोहता, ज्यांच्या माध्यमातून मागच्या 150 वर्षाचा इतिहास आपल्या वर्ध्याला आहे की यांच्या माध्यमातून गारमेंटची एक मोठी इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यामध्ये चालविल्या जाते आणि 15,000 पेक्षा जास्त कुटुंब त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्या चालते। मगाशी फुरसुंगे मॅडमने सांगितलेलं खरं आहे की 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, एक शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या आणि दुसरं उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या दोन्ही महिला भगिनी आज आपल्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाल्या। याच्याकरता वर्ध्याचा पालकमंत्री म्हणून तमाम वर्धेकरांच्या वतीनं आपल्या दोघींची मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। आणि त्याच पद्धतीने योगायोगानं आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी देखील ह्या महिला आहे, त्याच्यामुळं कलेक्टर मॅडमला देखील जागतिक महिला दिनाच्या मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण जर बघितलं तर अनेक कल्याणकारी योजना ह्या महिला सक्षमीकरणाकरिता केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार चालवते, परंतु जिल्हाधिकारी मॅडमनी खरं सांगितलं की फक्त ह्या योजना राबवून त्या ठिकाणी चालणार नाही, तर प्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी जोपर्यंत हे इंजिन समाजाचं इंजिन पुढे नेण्याकरिता जोपर्यंत प्रत्यक्ष सहभाग आपण या भगिनींचा घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला समाज त्या ठिकाणी विकसित होणार नाही। आणि कदाचित याच्याचमुळं मी या ठिकाणी मंचावरून अभिनंदन करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं की आपल्या राज्यातली प्रत्येक भगिनी ही सक्षम झाली पाहिजे, याच्याकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन याच्याकरता करतो की या राज्यातल्या 1.25 कोटी बहिणींना लाडक्या करण्याकरता तुम्ही सर्वांनी पुढाकार घेतला आणि तुमच्यामुळे ती योजना त्या ठिकाणी यशस्वी झाली। याच्याकरता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन त्या ठिकाणी करतो। आज अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर महिलांनी त्या क्षेत्रात कुठेही कमी नसल्याचं दाखवून दिलं। या ठिकाणी उदाहरण सांगण्यात आलं की आपल्या देशाच्या प्रधानमंत्री देखील त्या ठिकाणी महिला होऊन गेल्या आणि आता सध्या कार्यरत असलेल्या राष्ट्रपती ह्या तर आदिवासी समाजाच्या आणि दुर्गम भागातल्या असल्या तरी देखील अतिशय सक्षम पद्धतीनं त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपती म्हणून काम करतायत। परंतु त्याचबरोबर अन्य काही क्षेत्र आहे ज्या ठिकाणी कदाचित महिला म्हणून काम करत असताना, जसं संरक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एनडीए मधून 17 महिला कॅडेट उत्तरणी झाल्या आणि सब लेफ्टनंट म्हणून आस्था पुनिया ज्या नौदलातील लढाऊ वैमानिक म्हणून आपल्या भारताचं चित्र त्यांनी त्या ठिकाणी जगापुढे सादर करत असतात। आपल्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये बॉडीगार्ड घेऊन आम्ही माणसं लोक त्या ठिकाणी फिरत असतो, परंतु जे अतिसंवेदनशील व्यक्तिमत्व असतात त्यांच्या सुरक्षा रचनेमध्ये देखील आज सांगताना अभिमान होतो की एसपीजी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी अदासो कपेसा नावाच्या एक एसपीची अधिकारी आहे, ज्या मणिपूरच्या माओनागा आदिवासी महिला आहेत, त्या देशाच्या पंतप्रधानांच्या संरक्षणाचं काम त्या ठिकाणी करत आहेत। आणि हेच आपल्या देशाचं आपल्या ऐतिहासिक
देशाचं सुंदर स्वरूप आहे की असं कुठलंही क्षेत्र त्या ठिकाणी आपल्या देशातल्या महिलांनी बाकी ठेवलं नाही का ज्या ठिकाणी त्या प्रतिनिधित्व करत नाही. आज आपल्या सर्व महिला भगिनींमुळे देशामध्ये जवळजवळ 1,48,00,000 लखपती दिदी तयार झाले आहेत. देशात जे पंतप्रधानांच्या स्वप्नातून आपण जे स्टार्टअप्स हा उपक्रम हातात घेतला त्या 76,000 स्टार्टअप्समध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्या महिला भगिनींचा देखील समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ऐतिहासिक जो अर्थसंकल्प 6 तारखेला घोषित झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 1,53,00,000 पात्र भगिनींसाठी आपण 26,500 कोटी रुपयांची तरतूद करू शकलो. नव्यानं आपल्या इथला जो शेतकरी बंधू हा निसर्गाच्या कोपामुळे त्या ठिकाणी अडचणीत आहे त्याला ह्या अडचणीतून बाहेर काढण्याकरता पुन्हा एकदा बळीराजा शेतकरी मुक्ती योजना कर्जमाफी योजना राज्य सरकारनं घोषित केली. त्याला देखील नाव त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. राज्यातल्या विधवा परित्यक्त्या आणि अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र सर्वेक्षण धोरण राबविणारं हे महाराष्ट्र आपल्या देशातलं पहिलं राज्य त्या ठिकाणी घोषित झालेलं आहे. परंतु आपल्या राज्यासोबत आपल्या जिल्ह्यातल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचं आणि महिलांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की संपूर्ण राज्यामध्ये आपला वर्धा जिल्हा हा त्या ठिकाणी अनेक उपक्रमामध्ये त्या ठिकाणी 1 नंबर ठरलेला आहे. आज सांगताना आनंद होतो की वर्धा जिल्हा महिला व बाल कल्याण विकासाच्या बाबतीत पोषण पंधरवाडा त्या ठिकाणी असो, पोषण अभियान डॅशबोर्ड त्या ठिकाणी असो किंवा KPI इंडिकेटर्स असो, ह्या सर्व क्षेत्रामध्ये आज वर्धा जिल्हा हा त्या ठिकाणी 1 नंबरवरती राज्यामध्ये आलेला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातला 10% निधी आपण त्या ठिकाणी खर्च करीत असतो. आज फुरसुंगे मॅडम ह्या त्या ठिकाणी खुश झाल्या की पहिल्यांदा असं होत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभागाकरिता तालुका स्तरावर स्वतंत्र कार्यालय आपण त्या ठिकाणी देतो आहे. जिल्हाधिकारी ह्या देखील महिला असल्यामुळे त्यांचा देखील त्याच्यामध्ये पुढाकार असतो. वर्धा तालुक्याकरिता, सेलू तालुक्याकरिता आणि लवकरच आता कारंजा तालुक्याकरिता आपण स्वतंत्र महिला व बाल कल्याण कार्यालय त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. हळूहळू करत आपण 8ही तालुक्यांमध्ये हे महिला व बाल कल्याण कार्यालय त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. आज या ठिकाणी लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या शैक्षणिक भविष्यासाठी जवळजवळ 1,01,000ची आर्थिक सुरक्षितता या योजनेच्या माध्यमातून 4,500 महिलांकरिता आपण वर्धा जिल्ह्यात त्या ठिकाणी केलेली आहे. अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं 2 चळवळ अतिशय मजबूत 2 ते 3 चळवळी ह्या अतिशय मजबूत करण्याचं काम आपल्या जिल्ह्यातल्या महिलांनी त्या ठिकाणी केलं. एक म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्यातली उमेद नावाची महिला बचत गट चळवळ ही देखील अतिशय तेवढीच ताकदवान आणि सक्षम असल्यामुळं महाराष्ट्र राज्यानं त्याची त्या ठिकाणी दखल घेतली आणि पहिल्या 13 जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी उमेद मॉलची मंजुरी देण्यात आली त्याच्यामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. त्या ठिकाणी वर्धेमध्ये देखील लवकरच ह्या महिला बचत गटाच्या वस्तूंना विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याकरिता उमेद मॉलची निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम ज्या करत असतात त्या आशा भगिनी देखील ह्या तितक्याच महत्वाचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करत असतात. आज अनेक उपक्रम राबवितात असताना या ठिकाणी मगाशी जिल्हाधिकारी मॅडम थोड्या खुश होत्या. त्या बोलल्या की ह्या इतकं मोठं संघटन एवढ्या मोठ्या महिला बघून त्या बोलल्या की कधीच आमच्या अंगणवाडी सेविका प्रशासनावर त्या ठिकाणी मोर्चा घेऊन येत नाही, आशाही येत नाही आणि अंगणवाडी येत नाही. तर ताई त्या प्रशासनावर येत नाही कारण आमच्या भगिनी आता हुशार झाल्या आहे, चंट झाल्या आहे. त्यांना माहिती आहे मोर्चा कुठे नेतात. त्या थेट आझाद मैदानावर त्या ठिकाणी येतात आणि लाखोच्या संख्येनं उपस्थित राहतात आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घेतात. त्याच्यामुळं ह्या जरी इथे शांत असल्या, कारण आपला जिल्हा गांधी जिल्हा आहे, शांततेनं काम करणारा आपला जिल्हा आहे, पण शांतीसोबत क्रांती कुठं करावा लागते हे देखील आपल्या ह्या महिलेला त्या ठिकाणी माहीत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट काम आणि स्वतःच्या हक्कासाठी भांडण्याचं काम देखील त्या ठिकाणी करत असतात. आज पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सांगताना पुन्हा एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी फुरसुंगे मॅडम
ज्यांनी अतिशय ताकदीनं, मी थोडा चिंतेत होतो 3 दिवस, मी सतत अधिवेशनामुळे मुंबईला होतो आणि कार्यक्रम एवढा चांगला होईल की नाही मी थोडा चिंतित होतो. 4 दिवसाआधी मी फुरसुंगे मॅडमला असाच फोन लावला, म्हटलं मॅडम महिला राहील ना त्या ठिकाणी, नाही तर महिला दिनाची सुट्टी असल्यामुळे महिला येणार नाही, कारण पाहुणे तर पुण्यावरून येऊन राहिले. तर प्रेमलता दिदी साधारणतः कार्यक्रमात जात नाही, पण आज महिलांचा उत्साह बघून त्या देखील आल्या. तर मला त्यावेळेस फुरसुंगे मॅडमने सांगितलं की सर मागच्या 1 महिन्यापासून कॉम्पिटिशन लागली आहे, कारण कुणाला डान्स करायचा आहे, कुणाला गाणं त्या ठिकाणी म्हणायचं आहे. तर मी माझ्या आपल्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या या सर्व स्पर्धेकरिता देतो, कारण आपण वर्षभर समाजाकरिता काम करत असतो, दुसऱ्यांकरिता काम करत असतो आणि मातृशक्तीला वंदन याच्याकरिता केलं पाहिजे की घरातली शांती कशी टिकेल आणि घराची प्रगती कशी होईल. कदाचित माणसापेक्षा जास्त विचार ही त्या ठिकाणी उपस्थित असलेली महिला भगिनी करत असते आणि त्याच्यामुळे तिनं स्वतःकरिता देखील निश्चितपणे वेळ दिला पाहिजे. आणि या माध्यमातून यावर्षीपासून आपण हा जो उपक्रम चालू केला, निश्चितच भविष्यात देखील अजून चांगल्या पद्धतीचे उपक्रम याच्यामध्ये सुधारणा करून अजून जास्तीत जास्त फायदा आपल्या या भगिनींना कसा करता येईल याचा विचार निश्चितपणे शिवसाहेब करतील, कारण अतिशय सक्षम असं नेतृत्व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या वर्धा जिल्हा परिषदेला मिळवलं, ज्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम आपण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी सत्कार नंतर ठेवले, कदाचित पहिल्यांदा झाले असतील त्यांच्याबद्दलही बोलता आलं असतं. अनेक मान्यवर मंडळींचा आणि एक्स्ट्राऑर्डिनरी काम करणाऱ्या भगिनींचा आपण सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. पण आमची अडचण आहे, एकदा सत्कार झाले का तुम्ही सर्व निघून जाता आणि नेत्यांचे भाषण ऐकायसाठी कोणीच उपस्थित राहत नाही. मग मी म्हटलं पहिले भाषण देऊ द्या, भाषण ऐकून घ्या, मग सत्कार करा, कारण सत्कारवाले तोपर्यंत ती पुढे जात नसते. अनेक वेळेस ते सत्कार घेते, इकडून येते तिकडून चालले जाते, मग आमचं भाषण ऐकायसाठी कोणी राहत नसते. परंतु आज पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या महिला भगिनींनी सिद्ध करून दाखविलं की ज्या पद्धतीनं पुरुष चांगलं काम करू शकतात त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं काम हे महिलांच्या माध्यमातून होऊ शकते, हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. याच्याकरता आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर गिमाटेक्स इंडस्ट्रीजचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 3200 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे आपल्या जिल्ह्यातल्या बालकांचं काळजी घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि ह्या 3200 अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, जिल्हा प्रशासन आणि त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम आमच्या सुपरवायझर करत असतात. साधारणतः 6 महिन्याआधी त्यांनी मला विनंती केली की भाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही आशा गटप्रवर्तिकांना त्या ठिकाणी टॅबलेट्स दिले तर आम्हाला लॅपटॉप दिलं तर बरं होईल. आणि सतत मला दर 10-15 दिवसानं मी योगायोगातून हो म्हणून टाकलं होतं, परंतु नंतर ती आमची नाविन्यपूर्ण योजनामधली योजना बंद झाली. आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की त्या ठिकाणी आता लॅपटॉप द्यायचे कुठून. आणि दर 15 दिवसांनी फुरसुंगे मॅडमचा रिमाइंडरचा मेसेज झाला, सर लॅपटॉपचं काय झालं, लॅपटॉपचं काय झालं. ती अडचण दूर करण्याचं काम गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या ह्या 50ही सुपरवायझर भगिनींना आज लॅपटॉप प्रदान करण्याचं काम त्या ठिकाणी गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून होणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.